महाजन याने मोठ्या प्रमाणात तिथं त्या ठिकाणी जे क्रिमिनल आहेत त्या क्रिमिनल लोकांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि काही प्रमाणात त्याचा सुद्धा सहभाग या क्रिमिनलला मदत करण्यासाठी होता। तेव्हा सुद्धा सरकारली कुठेतरी या PI महाजनची बाजू घेताना आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे। त्याच्याच बरोबर नागपूरच्या बाबतीत आम्ही सांगत होतो की CP काहीतरी वेगळं बोलतायत आणि निवेदन देत असताना मुख्यमंत्री साहेब वेगळं बोलतायत। पहिल्या दिवशी मुख्यमंत्री साहेब वेगळं बोलले, दुसऱ्या दिवशी वेगळं काहीतरी बोलले। म्हणजे आपण जर बघितलं तर या सरकारमध्ये नेत्यांच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा बदल होताना त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिसतोय। मग इंटेलिजन्स डिपार्टमेंट कमी पडतंय का आपल्याला असं म्हणावं लागेल की पोलीस डिपार्टमेंट ज्या सक्षम पद्धतीने पूर्वी काम करत होतं ते आज करत नाही, कारण का पोलीस डिपार्टमेंटला आज फक्त VIP लोकांची सिक्युरिटी हे बघण्यामध्ये त्या ठिकाणी जास्त मोठी जबाबदारी दिली असंही त्या ठिकाणी कळतं। त्याच्याचबरोबर आमचं सगळ्यांचं एक मत आहे की सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे। पण याच्या खोलामध्ये गेल्यानंतर ही IQ माहिती आहे, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सरकारली सुद्धा खोलात जाण्याची जरूरत आहे, अभ्यास करण्याची जरूरत आहे। आपल्या DG जे आहेत रश्मी शुक्ला मॅडम आहेत त्या आता आजारी असतात। मी या ठिकाणी मनापासून ते लवकरात लवकर त्यांच्या आजारातून बाहेर निघाव्यात, त्यांना योग्य ट्रीटमेंट मिळावी अशी आशा या ठिकाणी करतो। माझं फक्त सरकारला एक मत आहे की त्या जर आजारी असतील तर एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याला तुम्ही मध्ये कामाला बोलवण्यापेक्षा त्यांना थोडंसं मेडिकल लीव्ह देऊन त्यांचं आरोग्य चांगलं होण्यापुरतं त्यांना जर लीव्ह दिली, त्यांच्या आरोग्याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली आणि जर तेवढ्या काळापुरतं जर तुम्ही वेगळ्या व्यक्तीला तिथली जर जबाबदारी दिली तर मला असं वाटतं की योग्य पद्धतीचं काम होऊ शकतं। कारण का मॅडम आजारी असल्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये येता येत नाही आणि मग जेव्हा एखादा व्यक्ती एकदम महत्त्वपूर्ण जबाबदारीवर असतो आणि आरोग्याच्या कारणांमध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी लक्ष देता येत नाही आणि ते सुद्धा पोलीस डिपार्टमेंट, तर मग कधी दुर्लक्ष जर त्या विभागावर झालं तर त्याचा परिणाम हा शेवटच्या घटकापर्यंत कायदा व सुव्यवस्थेबाबतीत होऊ शकतो। त्यामुळे सरकारने या बाबतीत लक्ष घालावं अशी विनंती आम्हाला बोलण्याची संधी जर या ठिकाणी मिळाली तर नक्कीच तिथं आम्ही त्या बाबतीत बोलू। पण पोलीस प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये अतिशय खालच्या लेवलला त्या ठिकाणी गेली असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल। त्याच्याचबरोबर मंत्री महोदयांना जे ब्रीफिंग होतं ते चुकीच्या पद्धतीने होतं। एक तर होम डिपार्टमेंटच्या बाबतीत चुका झालेला आपण सगळ्यांनी तिथं बघितला। त्याच्याचबरोबर SRP फिटमेंट जी प्लेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सरकारला आणि मंत्री महोदयांना विनंती केली होती की गुजरातला 160 रुपयाला ती नंबर प्लेट त्या ठिकाणी बसून मिळते आणि आपल्याकडे 550 सोडा काही लोक जेव्हा फिटमेंटला नंबर प्लेट लावण्यासाठी गेले तिथं त्यांच्याकडनं 1200 रुपये हे घेतले गेलेत। म्हणजे कुठेतरी या सरकारच्या माध्यमातून इथं असणाऱ्या सामान्य लोकांची लूट केली जाते। त्याच्याचबरोबर जे काही छोटे टेम्पो असतात ज्याच्यावर अशिक्षित नाही तर शिक्षित बेरोजगार आज दुर्दैवाने नोकरी मिळत नाही म्हणून त्याच्यात काम करतात, त्याच्यावर सुद्धा टॅक्स वाढवणं आपण सगळ्यांनी बघितलंय। काल विविध ठिकाणी टॅक्स वाढवून सामान्य लोकांच्या खिशातून हा पैसा सरकार काढत आहे। या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि तुम्हाला जर कुठला त्या ठिकाणी प्रश्न असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी विचारावा अशी विनंती करतो। जेव्हा मी तिथं गेलो होतो तिथं असणाऱ्या त्यांच्या परिवाराशी बोललो, कार्यकर्त्यांशी बोललो, सामाजिक कार्यकर्त्यांशी बोललो, या सगळ्यांचं मत आलं की तिथं त्याला पोलीस स्टेशनला मारहाण करण्यात आली आणि हा मुद्दा मी सरकारच्या पुढे त्या ठिकाणी मांडला होता, त्या बाबतीत बोललो होतो। त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी अधिवेशनामध्ये सुद्धा निवेदन दिलं होतं। पण काय होतं की जे लोक सत्तेत आलेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या ताकदीने सत्तेत आलेले आहेत त्यांना कुठेतरी आता असं वाटतं की आम्हाला कुणी हलवू शकत नाही, जसं ब्रह्मदेव आला तरी आम्हाला हलवू शकत नाही असं काही लोक म्हणतात। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अहंकार हा सत्तेतल्या काही लोकांमध्ये येतो आणि तोच अहंकार स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळतो। लोक काय म्हणतात, विरोधक काय म्हणतात याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं, गोल उत्तर द्यायचं आणि माहितीला वेगळ्या पद्धतीने मांडून दिशाभूल करायचं एवढंच काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे।
कारवाई हवी आहे, सरकारची मदत नको असं त्याचा परिवार म्हणताय. आता तसंच आहे, देशमुख परिवार तेच म्हणते, सूर्यवंशी परिवार तेच म्हणते. आता तुम्ही जर बघितला तर काल बीडमध्ये मुलगी महिनाभरापासून बेपत्ता आहे म्हणून एक आई पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करते. पोटची मुलगी 1 महिना जर सापडत नसेल, पोलिसांना सांगून सुद्धा पोलीस जर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल, कुठल्याही प्रकारे त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत नसेल, तर एक गरीब महिला, सेलिब्रिटी नाही ती, नेत्याची कुणी नाही, पण एक गरीब महिला फक्त आपल्या स्वतःचा जीव घालवायला तयार आहे. पण या पोलीस प्रशासनाला, या सरकारला त्या बाबतीत काहीही पडलं नाही. ही आजची महाराष्ट्राची वस्तुस्थिती. गरिबांकडे कुणी आज बघत नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि पैसेवाल्यांकडे मात्र त्या ठिकाणी बघितलं जातं. जर एखादा नेत्याचा मुलगा थायलंडला प्रायव्हेट विमानाने कशाला कामाला का मजा मारायला जात असेल तर त्याला प्रायव्हेट विमान दिलं जातं आणि हवेतला हवेत परत विमान हे पुण्याकडे सुद्धा आणलं जातं. पण का? कारण का तो नेत्याचा मुलगा आहे. पण हे आपल्या पोटच्या मुलीला शोधण्यासाठी प्रयत्न करते आणि पोलीस जे गरिबासाठी असते ते मात्र त्या ठिकाणी गप्प बसतात आणि आईला दुसरा पर्याय राहत नाही. स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न तिथं केला. ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे आणि ही अतिशय दुर्दैवी आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ज्या महिलेने गंभीर आरोप केलेले आहेत त्या महिलेला आता खंडणीच्या प्रकरणात सातारा पोलिसांनी अटक केलेली आहे. प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची तिने खंडणी मागितल्याचं समोर आलेलं आहे. काय नेमकी वस्तुस्थिती आपल्याला वाटते का याच्या मागे देखील राजकारण आहे? आणि 3 कोटी खंडणी मागितली आणि 1 रुपये दिले असं काहीतरी कळालं आम्हाला. बरोबर. हे जे काही नवीन प्रकरण आहे हे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. खरात जे पत्र त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर विविध प्रकारे तिथं त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकण्यात आले. जेलमध्ये फक्त त्यांचा आवाज दाबण्यासाठी टाकण्यात आलं होतं. या महिलेच्या बाबतीत आज येत आहे, आत्ता जी येत आहे त्याच्याबद्दलची मला माहिती नाही, पण 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि 1 कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे. आता असं घटकाभर धरू की जे टी व्हीवर दाखवलं जाते ते खरे, पण मग 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय पैसा द्यावा लागला, ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो. तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं. पण पैसे पाठवता त्याच्याबरोबर आपण जर कोर्टामध्ये सुद्धा गोरे साहेब जे आहेत ते कोर्टातून बाहेर कसे निघू शकले? कारण का ती महिला आणि त्यांनी कुठंतरी एक करार त्या ठिकाणी केला होता की त्या महिलेला कोणी त्रास नाही. मग तो करार त्यावेळेस करण्याची कारण काय? हायकोर्टमध्ये ज्या जज महिला होत्या त्यांनी त्या बाबतीत ताशेरे काय ओढले, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. पण मला या ठिकाणी सांगितली याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करावा लागेल. हे माझ्यापर्यंत आलेलं नाही. नक्कीच मी माझ्या सोर्सच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेऊ आणि खरं काय आणि खोटं काय याचा अभ्यास केल्यानंतर याच्यावर अजून जास्त डिटेलमध्ये तुम्हा सर्वांना नक्कीच मी कर्नाटकमधल्या एका मंत्र्यांनी विधानसभेतील खळबळ दावा केला. त्यांनी म्हटलं की केंद्रातील एका मोठ्या नेत्यासह 48 नेते हे हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि ते फक्त एका पक्षाचे नेते नाही, पक्षांचे नेते आहेत. त्यांच्या पेन ड्राईव्ह आणि सीडीज तयार आहेत. असं जर काय होत असेल आणि खळबळजनक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांचं ते वक्तव्य खऱ्या अर्थाने त्याच्यात लक्ष देण्याची जरूरत आहे. आणि काल जर तुम्ही बघितलं दिशा स्टॅलियनवर बोलत असताना अधिवेशनामध्ये एक मंत्री तिथं म्हणत होते की एका व्यक्तीने एका माजी मंत्र्याच्या विरोधात त्या ठिकाणी जर ॲलिगेशन केलं असेल तर त्या माजी मंत्र्याला तुम्ही अरेस्ट केली पाहिजे असं आजचे एक मंत्री त्या ठिकाणी बोलत होते. मी थोडासा अभ्यास केला. या देशामध्ये आमदार आणि खासदार जे आहेत ज्यांच्यावर महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत याचा थोडा अभ्यास केल्यानंतर मला कळालं की 54 अशा लोकांवर गुन्हे जे भाजपचे खासदार नाही तर आमदार आहेत. मग त्या भाजपच्या आमदाराचं स्टेटमेंट खरं धरलं
तर मला असं वाटतं की या 54च्या 54 लोकांना जेलमध्ये टाकण्याची जरूरत आहे. आता हनी ट्रॅप का केला जातो, हनी ट्रॅपमध्ये का अडकलं जातं, हे जे अडकतात त्यांनाच त्या ठिकाणी माहिती. पण अशा विषयाच्या बाबतीत जर कुणी मुद्दामून एखाद्या व्यक्तीला अडकवत असेल आणि त्याचा हनी ट्रॅप नाही तर तो जो व्हिडिओ असेल त्याचा जर पैशासाठी वापर केला जात असेल तर नक्कीच ते जे काही ट्रॅप करणारे लोक असतील ना ती टोळी असेल त्यांना धरलं पाहिजे आणि जेलमध्ये त्या ठिकाणी टाकलं पाहिजे. पण आपण राजकीय दृष्टिकोनातून राजकारणात काम करत असताना, समाजकारणामध्ये काम करत असताना चांगल्या पद्धतीने जर काम केलं आणि हे जे प्रलोभन असतात ज्याच्यामुळे आपण कुठेतरी ट्रॅप होतो याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. त्यामुळे नेत्यांनी सुद्धा त्या बाबतीतली काळजी ही खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं. विधान भवनाच्या आपण परिसरात आहोत, जर गॅलरीज पाहिले तर चकाचक झालेले आहेत, एका पंचतारांकित हॉटेलप्रमाणे ते झालेले आहेत. मात्र जी ग्रंथसंपदा आपल्याकडे आहे इतक्या वर्षांची ती कुठेतरी अडगळीत पडलेली आहे. या ठिकाणी लॉबी जर आपण पाहिली ती चकाचक झालेली आहे. या अर्थसंकल्पात देखील 586 कोटी त्यासाठी खर्च झालेले आहेत. मात्र दुसरीकडे जी आपली ग्रंथसंपदा आहे त्यामध्ये 100 वर्षापूर्वीचा इतिहास आहे तो कुठेतरी या ठिकाणी अडगळीत पडल्याचा देखील आरोप होतो. याच्यामध्ये संविधान पण आहे. सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर हेच आम्ही सांगतो, महत्त्वाचे विषय राहतात बाजूला. जसं शेतकरी कर्जमाफी राहिली बाजूला, लाडक्या बहिणी राहिल्या बाजूला, बेरोजगार युवा राहिले बाजूला, मिडल क्लास जो आपला वर्ग आहे मोठ्या प्रमाणात तो राहिला बाजूला. पण निर्णय कसे घेतले जातात की कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला कामं कशी देता येईल, रोडची असू द्या नाहीतर एखादा असा रोड जो कुठेतरी 1200 कोटीमध्ये व्हायला पाहिजे तो 100 कोटीला द्यायला जातो. तसंच कदाचित आमच्या या विधिमंडळामध्ये नाही तर या भवनामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे की लॉबी चकाचक, त्यानंतर खोल्या चकाचक, पण खरा विचाराचा गाभा जिथं आहे. पूर्वीचे जे सर्व अभ्यासू आमदार मंत्री ज्या पद्धतीने बोललेले आहेत त्यांचं लिहिलेलं, त्यांच्या जे काही भाषणं असतील ती लिहिलेली ती ठेवलेली, त्याच्याचबरोबर पवित्र संविधान असेल, ह्या सगळ्या गोष्टी जिथं लायब्ररीमध्ये ठेवलेल्या आहेत तिथली परिस्थिती मात्र अतिशय वाईट आहे. हेच तर मी तुम्हाला सांगतो की या सरकारमध्ये दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पण खऱ्या अर्थाने सरकार ज्या विषयावर चालायला पाहिजे ते मात्र त्या ठिकाणी धुळखाट पडलेलं असं कुठेतरी आपल्याला दिसतंय. आणि तसं जर झालं असेल तर अध्यक्ष महोदयांना आम्ही विनंती करू की जसं लॉबी चकाचक झाली तशी आमची लायब्ररीसुद्धा चकाचक तिथं करा. डिजिटलायझेशनचा वापर करता येत असेल तर त्या बाबतीतला विचार तिथं करावा. आणि जे काही पुस्तकं आहेत त्याला एक विशिष्ट प्रकारची ट्रीटमेंट लागते जेणेकरून ते पुस्तक चांगल्या पद्धतीने राहू शकतं. नाही तर काही लोकांना फार हौस असते इतिहास बदलण्याची, त्यामुळे जुना इतिहास असाच वाया गेला तर कदाचित नवीन इतिहास बनवायला आपल्याला सोपं जाईल असं कोणाला वाटत असेल तर अध्यक्षांवर आमचा विश्वास आहे, तर नक्कीच या बाबतीत लक्ष घालून योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील. सर सीबीएसईच्या ह्याच्यावर बोललात आपण, राज्य शासनानं काल असं निर्णय घेतलेला आहे की सीबीएसईचा जो अभ्यासक्रम आहे तो स्टेट बोर्डाला लागू केला जाणार. पण त्यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो की सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये मराठ्यांचा इतिहास कुठेही दिलेला नाही. मग आपण मराठ्यांचा इतिहास हा मुलांना शिकवणार नाही होत. हे बघा, सीबीएसईच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते सेंट्रल बोर्ड झालं, म्हणजे दिल्ली बोर्ड. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर देशाच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचा जो पवित्र इतिहास आहे त्या बाबतीत फक्त एक नाही तर 2 पानं तिथं दिलेली आहेत, ते सुद्धा अपूर्ण आहेत. आणि त्याच्याचबरोबर आमचं असं मत आहे की महाराष्ट्राचा जो स्टेट सिलेबस आहे चांगलं करण्यासाठी कष्ट घ्या ना. पूर्वी आपण कष्ट घ्यायचो पॉलिसी आणण्यासाठी आणि त्या पॉलिसी अख्खे इतर राज्य त्या ठिकाणी स्वीकारायचे. पण या राज्याला जरा सवय लागली आहे की दुसऱ्या राज्यातल्या काही गोष्टी कॉपी करायच्या आणि आपलं काम ढकलपणा करायचा. तसंच सीबीएसईचा सिलेबस आपण जर कॉपी करत असतो नामुष्की आहे. कारण का महाराष्ट्रामध्ये अतिशय हुशार लोक आहेत ज्यांनी एज्युकेशन सिस्टमवर काम केलेलं आहे. अशा लोकांना विश्वासात घेऊन न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत जे काही आपल्याला बदल करायचे ते बदल आपण करावेत. त्या पद्धतीने तिथं चांगली एज्युकेशन सिस्टम ही फार प्रायमरीपासून ते फार हायर सेकंडरी एज्युकेशन नाही तर टेक्निकल एज्युकेशनपर्यंत करावे, यासाठी कष्ट करावे लागतात. पण या सरकारला कष्टाचं एक क सुद्धा तिकडे जमत नाही. कॉपी मात्र म्हणजे कॉपी मात्र त्यांना त्या ठिकाणी जमते. त्यामुळे दुर्दैव आहे. त्यामुळे शॉर्टकट मारण्याच्या नादात लहान मुलांचं भविष्य आणि महाराष्ट्राचा इतिहास हा धोक्यात या सरकारने घालू नये अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो. काल दादा भुसे यांनी आणखी एक गोष्ट म्हटलेली आहे की आमदारांचा जो फंड आहे तो वापरून खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही लावले जाऊ शकतात का, या संदर्भातला विचार सुरू आहे.
भुसे साहेबांना मी विनंती करतो, आमचा जो 5 कोटीचा फंड आहे तो 15 कोटीचा तिथं करावा. 15 कोटीमध्ये आम्ही प्रायव्हेटला सेकंडरी महत्त्व तिथं देऊ. आम्ही आधी जिल्हा परिषद आणि गव्हर्नमेंटला पहिला महत्त्व तिथं देऊ आणि नंतर आम्ही प्रायव्हेटला देऊ. त्याचा अर्थ मला असं वाटतं की भुसे साहेबांना सांगायचं होतं की दादा त्यांना पैसे देत नाहीत, पैसे नाहीत त्यांच्या विभागाला, त्यांना खर्च करता येत नाही म्हणून आमदार निधीतून खर्च करा. अरे काय तुम्ही तिथं उत्तरं देताय, काय तुम्ही सोल्युशन काढताय? असं म्हणा ना की आम्ही 100-200 कोटी हा खर्च करू आणि जे काय प्रायव्हेट शाळा नाही तर प्रायव्हेट शाळा जर फी जास्त घेत असतील तर द्या ना त्या फीमधून तिथं CCTV कॅमेरा लावायला आणि गव्हर्नमेंटसाठी आपण मदत करू. पण इथं प्रायव्हेटबद्दलच उदो करण्याचा प्रयत्न सरकारकडनं होत असेल तर ते चुकीचं आहे आणि आमदार फंड हा वेगळ्या गोष्टीसाठी वापरला जातो. द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या फंडातून वेगळ्या एखाद्या योजनेच्या माध्यमातून द्यावा, ते सुद्धा गव्हर्नमेंटला पहिलं प्राधान्य द्या आणि प्रायव्हेटला तुम्ही कंपल्सरी करा एवढंच. आणि आमचं जे काही एज्युकेशन म्हणजे RTEचे पैसे राज्य सरकारचं आहे ते गरीबाला आता शाळेमध्ये घेणं बंद केलं, याच्यात कुठेतरी भुसे साहेबांनी लक्ष द्यावं असं तरी वाटतं. दादा, बाबूराव कोळीकर जे हिमायत म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत शिवसेनेचे, त्यांनी सभागृहात एक आरोप लावला की माझ्या मतदारसंघात सरकारची कामं होतात हे मलाच कळत नाही, जलसंपदा विभागाची कामं मोहित कंबोज यांच्या हस्तक्षेपाखाली होतात असा त्यांचा ते आरोप सभागृहात त्यांनी केला. इथं जर बघितलं तर एक 5 दिवसापूर्वीचं उदाहरण तुम्हाला सांगतो. काही सत्ताधारी आमदार, काही BJPचे पण होते, अजितदादांच्या पक्षाचे सुद्धा होते आणि काही मोठे नेते जे आज खूप मोठे मंत्री आहेत, अनुभवी आहेत, पक्षप्रमुखसुद्धा आहेत, असे एकत्र बसले होते. विषय होता आदिवासी विभागाचा. आदिवासी विभागामध्ये तर वेगळ्याच प्रकारचा कारभार सुरू आहे. कॉन्ट्रॅक्टर मंत्री महोदयांना नाहीतर अधिकाऱ्यांना भेटतात, तिथं टक्का ठरवला जातो. 3% कोण देते, 5% कोण देते, 10% कोण देते आणि जो जास्त टक्का देतोय त्याला काम तिथं दिलं जातं. आणि काम ते देत असताना त्या आमदार तो सत्तेतला का होईना त्याला अजिबात विश्वासात त्या ठिकाणी घेतला जात नाही. डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला काम मिळतं, डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर काम सुरू करतो. सुरू झाल्यानंतर सत्ताधारी आमदारांना कळतं अरे इच्छा हे काहीतरी भलतंच झालं. तसाच प्रकार हा कदाचित जलसंपदा आणि इतर विभागात चाललाय. फक्त आदिवासी विभागामध्ये निधी तसा मोठा असला तरी कामं छोटी छोटी असतात. पण जर आपण जलसंपदा त्याच्याचबरोबर आपण ADBचे रोड बघितले, MSRDC कॉन्ट्रॅक्ट बघितले, हे मात्र मोठे माशे जे आहेत ते मात्र त्याच्यामध्ये मॅनेज करत असावेत आमदार आहे. तर ते म्हणत असतील तर खोलात जाऊन माहिती काढावी आणि त्याची शहानिशा करावी असं माझ्यासारख्याला वाटतं. अजितदादांनी काल असं सांगितलंय की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली तर 2100 रुपये महिलांना देण्याचे म्हणजे लाडक्या बहिणींना देण्याचा आम्ही विचार करू. म्हणजे कुठेतरी त्यांनी हे मान्य केलंय का की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही? 100% तुम्ही गेल्या वर्षीचंच बजेट जर 42% 46% वापरत असाल त्याच्यामुळे महाराष्ट्राची अर्थस्थिती अतिशय हलाखीची झालेली. हेच म्हणतो काम आणि त्याच्याचबरोबर तुम्ही म्हणजे महत्त्वपूर्ण स्कीमला कामं पैसे देत नाही. जसं की शेतकऱ्याच्या विभागाला देत नाही तुम्ही, महिला बाल कल्याणला देत नाहीत, बेरोजगारी पैसा देत नाही. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला 1200चं कॉन्ट्रॅक्ट 2600 कोटीला, त्याच्याचबरोबर ॲम्ब्युलन्स 30 लाखाची ॲम्ब्युलन्स 90 लाखाला देण्यासाठी मात्र तुमच्याकडे पैसा आहे. त्यामुळे ही शिस्त जर आणायची झाली तर माझं मत आहे की खऱ्या अर्थाने ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्याच्यावर पैसे कमी करून चालणार नाही. पण हा जो वायपाट मलिदा देण्यामध्ये जो पैसा चाललाय, भ्रष्टाचार चाललाय, तो तरी या नेत्यांनी जर थांबवला तरी महाराष्ट्राची परिस्थिती खूप. आणि पण मी एक तुम्हाला सांगतो, यांचा जो कारभार आहे तो इतका विचित्र आहे. 4 वर्ष असंच चालत राहणार, कशालाही चांगल्या गोष्टीला पैसा यांच्याकडे राहणार नाही. पण इलेक्शन आलं की मात्र यांचं त्या ठिकाणी मग आम्ही 2100 देऊ, आम्ही 2500 देऊ असं कुठेतरी ते सांगतील. जसं अधिवेशन आलं की यांना औरंगजेब आठवतो, अधिवेशन आलं की दिशा स्टॅलिन आठवते आणि अधिवेशन संपलं नाहीतर समजा बिहारचं तर इलेक्शन येते तर दिशा स्टॅलिन तुम्हाला आठवली आणि तिथं राजपूत सिंग सुशांत सिंग राजपूत होते ते तुम्हाला तिथं आठवले. आणि आज म्हणजे इलेक्शन संपलं की ह्या सगळ्यांना तुम्ही विसरून जाता, SITला विसरून जाता. हे असं महापराक्रमी सरकार आहे आणि त्यात अनेक मोठे नेते सुद्धा याच विचाराचे झालेत असं आपल्याला म्हणावं लागेल. तमिलनाडु सरकार इसका विरोध कर रही है, महाराष्ट्र में आप किस तरह देखते हैं, क्या लाभदायक होंगे या फिर बदलाव होना चाहिए? देखो, नेशनल एजुकेशन पॉलिसी की बात करें तो केंद्र सरकार ने ऐसा भी कहा है कि राज्य सरकार जो होगी
उसमें इंटरफियर कर सकती है और अपने हिसाब से वहाँ पे वो पॉलिसी बदल सकती है या इसमें इम्प्रूवमेंट ला सकती है। तो अभी राज्य सरकार जो अपना महाराष्ट्र का है, तो मराठी ये विषय को तो इम्पोर्टेंस देना पड़ेगा, उसी के साथ इंग्लिश को भी इम्पोर्टेंस देना पड़ेगा। लेकिन आप ऐसा नहीं कर सकते हो कि हिंदी पे फोकस किया, इंग्लिश पे फोकस किया, मराठी को छोड़ दिया। जैसे यहाँ पे बहुत सारे बीजेपी के नेता बोलते वक्त बोल रहे हैं कि मराठी इज़ नॉट इम्पॉर्टेंट, वो हम मानते नहीं। हम ये मानते हैं कि मराठी इज़ इम्पॉर्टेंट, पर उसी के साथ इंग्लिश ऑल्सो इज़ अ कमर्शियल लैंग्वेज, उसको भी महत्व दो, लेकिन मराठी के कॉस्ट पे नहीं। तो जो नेशनल एजुकेशन पॉलिसी यहाँ पे इम्प्लीमेंट होनी चाहिए महाराष्ट्र में, वो बहुत विचार करके होनी चाहिए। प्रैक्टिकल एजुकेशन पे ज़्यादा फोकस देने की ज़रूरत है। ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस से लेके IoT तक सब चीज़ों को आज ही इनकॉर्पोरेट करने की वहाँ पे ज़रूरत है, लेकिन काम आज करने की ज़रूरत है। नेशनल एजुकेशन पॉलिसी 7 साल हो गए, तब भी हम बोल रहे हैं कि 2025-26 में हम करेंगे। मतलब ये 6 साल के आप सो रहे थे क्या? इसके बारे में आपने कुछ भी नहीं किया। एजुकेशन ऐसा विषय, आज नहीं काम करोगे तो उसका इम्पैक्ट आगे आपको दिखेगा, और एक पूरी जनरेशन उस एजुकेशन पॉलिसी को अच्छी तरीके से न इम्प्लीमेंट करने के कारण उनका पूरा भविष्य धोखा में आ सकता है। इसलिए सरकार ने इस बारे में चर्चा करके, विचार करके इम्प्लीमेंट करने की ज़रूरत है। लेकिन ये जो बोल रहे हैं सरकार कि हम CBSE बोर्ड को अडॉप्ट करेंगे, बस उसको तो हम विरोध करते हैं। महाराष्ट्र का जो बोर्ड है उसको आप इम्प्रूव करो, प्रैक्टिकल एजुकेशन लाओ, और उसमें जो करना है हम विरोध में होते हुए भी हम साथ देंगे। लेकिन महाराष्ट्र स्टेट बोर्ड को अपग्रेड करने की जरूरत है, किसी और बोर्ड को कॉपी करने की जरूरत नहीं है, ऐसा हम सबको लगता है। इसके अलावा इसी में एक आशंका जताई जा रही कि सरकार जो है मुगल कालीन या अन्य जो सरकार इतिहास रहा है 600-800 वर्षों का, उससे बदल के हिंदुत्व आइडियोलॉजी को प्रमोट करने के लिए इस तरह के बदलाव या वो थॉट के हिसाब से सब्जेक्ट को रख सकते हैं। देखो, वो अगर वो करेंगे तो हम तो शांत नहीं बैठेंगे, लोग तो शांत नहीं बैठेंगे। अगर महाराष्ट्र की अगर लोग देखो, औरंगजेब का मुद्दा सिर्फ राजनीति या जो विषय है उस पर फोकस शिफ्ट करने के लिए अलग तरीके की राजनीति बीजेपी ने इस्तेमाल की थी, लेकिन महाराष्ट्र के लोगों ने उसको सपोर्ट नहीं किया। इसीलिए जब भी एजुकेशन पॉलिसी का काम किया जाएगा, जब भी विषय आगे आएंगे, उस विषय में अगर गलत विषय आया या गलत तरीके का इतिहास दिखाने की कोशिश अगर सरकार के माध्यम से की जा रही होगी बच्चों को, तो हम तो शांत नहीं बैठने वाले, लोग भी शांत नहीं बैठेंगे, ऐसा विश्वास हम सबको है।